नमस्कार. जय महाराष्ट्र. मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचे सहर्ष स्वागत आहे. तर आज ब्रेकिंग न्यूजमध्ये लाडकी बहीण योजना म्हणजे आज 8 जानेवारी मकर संक्रांतीचा बोनस येणार होता. तर जाणून घेऊया पुढची प्रोसेस कशी असणार आहे. म्हणजे नोव्हेंबरचे 1,500 आले, परंतु डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता अद्यापही प्राप्त झालेला नाही. तर ज्या महिलांना अद्यापही जानेवारी प्लस डिसेंबरचा हप्ता प्राप्त झालेला नाही, त्यांनी काय पाऊल उचलायचे आहे, तर पुढची प्रोसेस जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आज म्हणजे 8 जानेवारीला डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता प्राप्त होणार होता. तरी अद्यापही बऱ्याच महिलांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्यापही कोणालाही हप्ता प्राप्त झालेला नाही. परंतु 8 जानेवारी, 9 जानेवारी किंवा 10 जानेवारी या तिन्ही दिवसांमध्ये हाय चान्सेस आहेत की महिलांच्या अकाउंटमध्ये मनी DBT होईल. निधी वितरणाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित निधीचे त्वरित वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितरित्या जमा करण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप फक्त नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ताही आलेला नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, कारण की त्यांच्या अकाउंटमध्ये बोनस म्हणून 4,500 रुपये एकरकमी अमाऊंट जमा होणार आहे. तर त्या महिलांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. तर तुम्ही बघू शकता माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आज 8 जानेवारीला नोव्हेंबरचा हप्ता उरलेल्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार होता, परंतु महाराष्ट्रामध्ये अद्यापही त्यांमध्ये काही महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकता. आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी नक्की करू. तर कॅबिनेट निर्णय आणि बोनस ब्रेकडाऊन कसा आहे ते सांगू. तर कॅबिनेट निर्णय आणि बोनस ब्रेकडाऊन. महिला मंत्र्यांसह आदिती तटकरे यांच्यासह झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरला मनी डिपॉझिट झालं नाही त्यांना 4,500 रुपये एकरकमी अमाऊंट भेटणार आहे, किंवा ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्यांनी काही घाबरण्याची गरज नाही. त्यांना जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता एकरकमी भेटणार आहे, ते बी 12 जानेवारी किंवा 10 जानेवारीच्या अगोदर. जानेवारीचा हप्ता म्हणून भेटणार होता, परंतु अद्यापही कोणाच्याही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जानेवारीचा हप्ता डिपॉझिट झालेला नाही. तर जाणून घेऊयात जानेवारीचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे. तर 8 जानेवारी म्हणजे आज, किंवा 9 जानेवारी किंवा 10 जानेवारी ह्या तिन्ही तारखांमध्ये खूप चान्स आहे की अकाउंटमध्ये मनी DBT होईल. तर टप्प्यामध्ये कसं वर्गीकरण केलेलं आहे, म्हणजे जिल्ह्यांचे टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर पुणे आणि कोकण विभाग म्हणजे आज 8 जानेवारीला पुणे आणि कोकण विभागामध्ये हाय चान्सेस आहे की आज मनी DBT होईल. किंवा दुसरा म्हणजे 9 जानेवारी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचं 9 जानेवारीला DBT होण्याचे चान्सेस आहेत. आणि अमरावती आणि नागपूर हे 10 जानेवारीच्या अगोदर मनी DBT होईल सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये, असे कॅबिनेट बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले आहे. बँकेनुसार टप्प्यामध्ये कसे वर्गीकरण केलेलं आहे तर जाणून घेऊया. बँकेचे 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक असं पहिल्या टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे स्टेज 2 मध्ये HDFC, ICICI, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा असं दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि IDFC फर्स्ट बँक. तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. तर चला जाणून घेऊया लाडक्या बहिणींना हप्त्या व्यतिरिक्त अजून लाडक्या बहिणींना काय भेटणार आहे. तर लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणीला नवे GR आणि कॅबिनेट बैठकीनुसार लाडक्या बहिणींसाठी अतिरिक्त भेटवस्तूसुद्धा भेटणार आहे. तर जाणून घेऊया काय भेटवस्तू असणार आहे. मकर संक्रांतीसाठी अतिरिक्त भेटवस्तू. रोख बोनस व्यतिरिक्त महिलांना सक्षमीकरणासाठी जानेवारीपासून 200 अतिरिक्त वाढ. कौशल्य विकास आणि बोनस आणि प्रशिक्षण. PM विश्वकर्मा योजनेत पिवळ्या व नारंगी रंगाच्या कुपनधारकांना शिवणयंत्र आणि पैठणी साड्या. भांडी योजनेत भांडी. 10वी किंवा 12वी शिकणाऱ्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या 10वी किंवा 12वी शिकणाऱ्या पाल्यांना टॅबलेट शिक्षणासाठी भेटणार आहे. तर हे होतं पूर्ण व्हिडिओमध्ये की ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. त्यांना नोव्हेंबर, जानेवारी आणि डिसेंबर तिन्ही हप्ते एकत्रितरित्या संक्रांतीच्या अगोदर म्हणजे 12 जानेवारीच्या अगोदर किंवा 10 जानेवारीच्या अगोदर अकाउंटमध्ये DBT होणार आहे. तर तुम्हाला काही अजून क्वेरी असेल किंवा तुमचा नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये विचारू शकता, कमेंटमध्ये डाऊट विचारू शकता. धन्यवाद.